महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यात हवामान विभागाचा रेड अलर्ट। महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी सदृश्य ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज। मध्य महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। मुसळधार पावसानं लातूर आणि अहिल्यानगरमध्ये जनजीवन विस्कळीत। तेलीगल्ली भागाला पावसाच्या पाण्याचा वेढा, तर नगरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली। बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार पावसाचा फटका। बार्शी तालुक्यातील तडवळे गावात घरांची पडझड, तर अनेक ठिकाणी केळी संत्रा बागेसह कांदा पिकाचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान। मृत्यूच्या दिवशीही वैष्णवी हगवणीला सासरच्यांकडून मारहाण। वैष्णवीच्या अंगावर 29 जखमा, 15 जखमा मृत्यूपूर्वीच्या 24 तासाच्या आतील असल्याची माहिती। मंत्री शिरसाटांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावरील आरोप मागे। हा आमचा घरगुती प्रश्न, प्रकरण पुढे वाढवायचं नाही। विवाहिता महिलेची प्रतिक्रिया, फसवणूक आणि शारीरिक छळाचा केला होता आरोप। रवींद्र चव्हाण उद्याचे प्रदेशाध्यक्ष। केंद्राकडून लवकरच भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होईल, बावनकुळेंचं वक्तव्य। बीडच्या गढी पुलावर भीषण अपघात, भरधाव ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू। गाडी डिवायडरला धडकल्यानंतर एका अपघातातून सर्वजण बचावले, मात्र मागून आलेल्या ट्रकनं चिरडलं। राज्यात 66 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकूण आकडा 325 वर। सर्वाधिक 31 रुग्ण मुंबईत। कोरोनामुळे देशात 11 तर राज्यात 5 मृत्यू। आयपीएलच्या समारोप समारंभात ऑपरेशन सिंधूच्या रिअल हिरोंचा सन्मान होणार। 3 जूनच्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयचं तिन्ही सैन्य दल प्रमुखांना निमंत्रण। बीसीसीआयच्या उच्च अधिकाऱ्यांची माहिती। सीबीडीटीकडून आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ, आता 15 सप्टेंबरपर्यंत आयकर रिटर्न दाखल करता येणार।